नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप घोटे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने आयोजित पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाच्या आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या काही मार्गदर्शन सत्रांमध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील काही महत्त्वपूर्ण घटनांविषयीचा आढावा घेतला होता. मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील काही महत्त्वपूर्ण कायद्यांविषयीचा आढावा घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये वेळ न घालवता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. मित्रांनो, जसं आतापर्यंतच्या आधुनिक भारताच्या इतिहासातील मार्गदर्शन सत्रांच्या मालिकेमध्ये आपण वेळोवेळी काही महत्त्वपूर्ण घटनांविषयीचा लेगाचोगा अभ्यासला होता. त्यामध्ये 1857चा उठाव आपण अभ्यासला होता. त्यानंतर बंगालचे गव्हर्नर जनरल्स, भारताचे गव्हर्नर जनरल्स आणि भारताचे व्हाईसरॉय, त्यामध्ये आपण भाग 1 आणि भाग 2 विषयी अतिशय विस्तृतपणे आढावा घेतला होता. मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्रांमध्ये ज्या महत्त्वपूर्ण कायद्यांबद्दलचा आढावा आपण घेणार आहोत, ते महत्त्वपूर्ण कायदे आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यापैकी 1909चा मोर्लेमिंटो सुधारणा कायदा असेल, 1919चा मॉन्टेग्यू सुधारणा कायदा असेल आणि 1935चा भारतीय सुधारणा कायदा असेल. या तीनही महत्त्वपूर्ण कायद्यातील काही महत्त्वपूर्ण तरतुदींविषयी प्रश्न आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणामध्ये शिकायला मिळणार आहे. तर वेळ न घालवता मित्रांनो, आपण आजच्या मार्गदर्शन सत्राला सुरुवात करूयात. मित्रांनो बघा, सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं की जे 3 महत्त्वपूर्ण कायदे असतील, 1909चा मोर्लेमिंटो सुधारणा कायदा असेल, 1919चा मॉन्टेग्यू सुधारणा कायदा असेल आणि 1935चा भारतीय सुधारणा कायदा असेल. त्यामध्ये आपण सर्वप्रथम मोर्लेमिंटो सुधारणा कायदा 1909 बद्दलची माहिती अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र मित्रांनो, वेळोवेळी जे ब्रिटिश सरकारकडून म्हणूयात आपण किंवा ब्रिटिश पार्लमेंट कडून जे वेळोवेळी कायदे भारतातील आपला राज्यकारभार सुधारण्याच्या दृष्टिकोनातून ब्रिटिश पार्लमेंट द्वारा पारित करण्यात आले, त्या कायद्यांमध्ये आपल्याला वेळोवेळी असं जाणवेल कुठल्या ना कुठल्या नवीन शिफारशी या कायद्यांच्या माध्यमातून भारतामध्ये लागू करण्यात आल्या. शिवाय म्हणता येईल आपल्याला की काही कायद्यांच्या बाबतीमध्ये किंवा त्या कायद्यातील काही महत्त्वपूर्ण तरतुदींच्या बाबतीमध्ये भारतामध्ये अभूतपूर्व बदल सुद्धा घडून आले होते. मात्र काही कायद्यांमध्ये ज्या तरतुदी असतील, त्या तरतुदी भारतीयांच्या दृष्टीने अतिशय प्रतिकारक ठरल्या होत्या. ठीक आहे. तर 1909चा मोर्लेमिंटो सुधारणा कायदा असेल, या कायद्याच्या वेळी ब्रिटिश सरकारने पर्यायी ब्रिटिश पार्लमेंटने नेमकी कुठली रणनीती अवलंबली त्याबद्दल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा पहा मित्रांनो की 1909चा मोर्लेमिंटो सुधारणा कायदा पाहण्याआधी 2 महत्त्वपूर्ण घटना आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम पहा की जसं मी तुम्हाला सांगितलं की मोर्लेमिंटो सुधारणा कायदा 1909 पारित होण्याच्या आधी 2 महत्त्वपूर्ण निर्णय हे ब्रिटिश सरकारकडून घेण्यात आले. त्यामधलं पहिलं जर आपल्याला सांगता येईल या ठिकाणी, तर ऑगस्ट 1907 मध्ये के.जी. गुप्ता व सय्यद हुसेन बिलग्रामी या 2 भारतीयांची भारत मंत्र्यांच्या इंडिया काउन्सिल मध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ठीक आहे. तर मार्च 1909 मध्ये सत्येंद्रनाथ सिन्हा यांची व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मित्रांनो, ज्यावेळी आपण भारताचे व्हाईसरॉय अभ्यासले होते, तर या व्हाईसरॉयच्या कामगिरीचं मूल्यमापन करत असताना मी 1909च्या मोर्लेमिंटो सुधारणा कायद्याचा उल्लेख केला होता. आता मुळातच मोर्लेमिंटो सुधारणा कायदा जो आहे, हा कायदा राष्ट्रसभेतील मवाळ गट आणि मुस्लिम लीग मधील सदस्यांना खुश करण्यासाठी जाणीवपूर्वक हा कायदा ब्रिटिश पार्लमेंट कडून किंवा ब्रिटिश सरकारकडून पारित करण्यात आला होता मित्रांनो. ठीक आहे. आणि म्हणूनच पहा, या मवाळ गटांना खुश करण्यासाठी म्हणूयात आपण आणि मुस्लिम लीग मधील सदस्यांना खुश करण्यासाठी हा कायदा पारित करण्यात आला होता, जसं मी आपल्याला सांगितलं. म्हणूनच ह्या 2 तरतुदी असतील, त्या 2 तरतुदी ब्रिटिश सरकारकडून अवलंबण्यात आल्या होत्या. ठीक आहे. आणि याचा एकमात्र उद्देश म्हणता येईल आपल्याला, तर तो म्हणजे या दोनही गटांना खुश ठेवणे आणि त्याचा फायदा भारतातील आपल्याला ब्रिटिश सत्तेसाठी करून घेणे, हा मूळ हेतू ब्रिटिश सरकारचा या 2 तरतुदींचा अवलंब करण्यामागे होता. हेच आपल्याला या ठिकाणी दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो की अशा 2 महत्त्वपूर्ण तरतुदी किंवा सुधारणा भारतामध्ये केल्यानंतर ब्रिटिश सरकारने प्रत्यक्षात
ठीक आहे. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 पारित केला होता. ठीक आहे. आता अतिशय विस्तृतपणे किंवा तपशीलवारपणे आपण या ठिकाणी मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याविषयी अभ्यास करणार आहोत मित्रांनो. लक्ष द्या, प्रत्येक ज्या बारीक सारीक तरतुदी असतील त्या तरतुदी आपल्याला लक्षात ठेवायच्या, कारण पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये आपल्याला या 3 महत्त्वपूर्ण कायद्यांवरती 100% प्रश्न विचारण्याचा संभव आहे. त्या अनुषंगाने जर पहिली तरतूद आपण या ठिकाणची पाहिली तर पहा, केंद्रीय कायदे मंडळातील सदस्यांची जी संख्या होती पूर्वी, म्हणजे 1909 चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा पारित होण्यापूर्वी किती करण्यात आली होती? 16 करण्यात आली होती. ज्यावेळी आपण पाहिलं होतं की मी 1892 चा काउन्सिल ऍक्ट आपल्याला सांगितला होता, आणि 1892 च्या काउन्सिल ऍक्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की केंद्रीय कायदे मंडळातील सदस्यांची संख्या ही 10 ते 16 अशी करण्यात आली होती. ठीक आहे. मात्र मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 नुसार केंद्रीय कायदे मंडळाची असलेली जी सदस्य संख्या होती 16, ती किती पर्यंत वाढवण्यात आली? तर 60 पर्यंत वाढवण्यात आली होती. ठीक आहे. आता 60 जे सदस्य केंद्रीय कायदे मंडळामध्ये होते, तर नेमके कुठल्या कुठल्या गटांमधून जर म्हणता येईल आपल्याला हे 60 सदस्य निवडण्यात आले होते, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर 7 सदस्यांची निवड ही केंद्रीय कायदे मंडळामध्ये करण्यात आली होती. या व्यतिरिक्त 9 जे सदस्य असतील, हे 9 सदस्य काय होते? पदसिद्ध कार्यकारी सदस्य होते. याचाच अर्थ काय? तर केंद्रीय कायदे मंडळाची सदस्य संख्या ही एकूण किती झाली? 69 इतकी झाली. हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हे जे 29 सदस्य असतील ते नेमके कुठले होते ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. बघा, मी ज्या 9 पदसिद्ध कार्यकारी सदस्यांचा उल्लेख केला ते नेमके कोण होते? तर त्यामध्ये स्वतः गव्हर्नर जनरल किंवा भारताच्या व्हाईसरॉयचा समावेश होता. त्यासोबतच 7 साधारण सदस्य त्यामध्ये होते आणि 1 असाधारण सदस्य जे आहेत, असे टोटल मिळून किती? 9 सदस्य हे केंद्रीय कायदे मंडळातील कोण होते? पदसिद्ध कार्यकारी सदस्य होते. त्यानंतर पहा की जे आपण 60 सदस्य पाहिले होते अतिरिक्त सदस्य, या अतिरिक्त सदस्यांमध्ये जर आपण पाहिलं तर सरकारकडून पहा की नामनिर्देशित केलेले सरकारी सदस्य किती होते? 28 होते. ठीक आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं गैर सरकारी सदस्य तर ते किती झाले? 32 झाले. म्हणजे एकंदर पहा की 28 + 32 म्हणजे 60 हे या केंद्रीय कायदे मंडळातील अतिरिक्त सदस्य होते. आणि ऑलरेडी आपण या 9 पदसिद्ध कार्यकारी सदस्यांबद्दलची माहिती या ठिकाणी पाहिली. तर असे 60 अतिरिक्त सदस्य आणि 9 पदसिद्ध कार्यकारी सदस्य बरोबर 69 सदस्य मिळून ही केंद्रीय कायदे मंडळातील सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली होती. ठीक आहे. सोबतच पहा या ठिकाणी मित्रांनो की आपण जर पाहिलं की सरकारकडून 28 जे सदस्य असतील सरकारी सदस्य ते नाम निर्देशित केली जात होते. मात्र गैर सरकारी, आता या गैर सरकारी सदस्यांमध्ये भारतीयांचा समावेश केला जातो. मात्र यापूर्वी सुद्धा मी आपल्याला सांगितलं आहे की ब्रिटिश सत्तेशी एकनिष्ठ असलेल्या लोकांची सरकारकडून या पदांवरती सामान्यतः नेमणूक केली जात होती. आणि म्हणूनच पहा की जरी भारतीय असले हे गैर सरकारी सदस्य, मात्र हे ब्रिटिश सत्तेशी एकनिष्ठ म्हणून ओळखले जात होते. ठीक आहे. तर यांची जी संख्या होती ती होती 32. आता या 32 सदस्यांमध्ये पहा नेमक्या कोणाकोणाचा समावेश करण्यात आला होता? तर याच्यामध्ये गैर सरकारी सदस्य आपण पाहतोय. याच्यामध्ये सरकारकडून 5 जे सदस्य असतील ते 5 सदस्य नामनिर्देशित केले जात होते. आणि त्याच्यानंतर पहा की 27 जे सदस्य असतील ते 27 सदस्य निर्वाचित होते. आता एकंदर पहा की या मोर्ले मिंटो सुधारणा कायदा वास्तविकरित्या केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळाच्या विस्ताराशी जरी संबंधित असला, या कायद्याच्या माध्यमातून केंद्रीय कायदे मंडळ असेल किंवा प्रांतिक कायदे मंडळ असेल यांची संख्या किंवा आकार जरी वाढवलं असलं तरी मात्र जर सदस्यांचं स्वरूप आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला सपशेलपणे दिसून येते की या केंद्रीय कायदे मंडळामध्ये कोणाचं बहुमत होतं? तर ब्रिटिश सरकारचंच बहुमत होतं. म्हणजे नावापुरतं फक्त भारतीयांचं प्रतिनिधित्व देण्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण या कायद्यानुसार वाढवण्यात जरी असलं, मात्र वास्तविक सत्ता जी आहे ती वास्तविक सत्ता ही ब्रिटिशांच्याच हातामध्ये राहिली होती. आणि म्हणूनच या कायद्यावरती भारताच्या वेगवेगळ्या स्तरावरून नेहमीच टीका सुद्धा झाली होती. ठीक आहे. चल नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा मित्रांनो, दुसरी तरतूद मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यामध्ये, या मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 नुसार प्रत्यक्ष निवडणुकीचं तत्व मान्य करून मतदारसंघाची सामान्य, वर्गीय व राखीव अशी विभागणी करण्यात आली होती. ठीक आहे. आता अशा पद्धतीने पहा की जसं सामान्य वर्ग असेल त्याच्यामधून कोणीही व्यक्ती जो आहे तो या निवडणुकीला पुढे राहत असेल किंवा उभं राहत असेल. त्याच्यानंतर वर्गीय, आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये
वेगवेगळे वर्गीय म्हणता येईल, जसं संस्थानिकांच्या संदर्भामध्ये जर आपण बोललो तर संस्थानिकांचं हित संबंध जपण्यासाठी त्यांना सुद्धा या निवडणुकांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी ब्रिटिश सरकारने अशा पद्धतीने मतदारसंघ निर्माण केले होते. त्यानंतर राखीव काही जे महत्वाची सदस्य असतील किंवा लोक असतील यांना या निवडणुकांमध्ये राखीव मतदारसंघ बहाल केले जात होते. थोड्या थोड्या वेळाने आपण या संपूर्ण वर्ग किंवा राखीव आणि सामान्य या मतदारसंघांवरती येणार आहोत. ठीक आहे. आता याच्यामध्ये तिसरी जी महत्वपूर्ण तरतूद मी या ठिकाणी आपल्याला सांगतो आहे ती म्हणजे मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानुसार मित्रांनो मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आले होते. ठीक आहे. आता मुस्लिमांना स्वतंत्र व राखीव मतदारसंघ बहाल केले होते. यामधला फरक सुद्धा मी आपल्याला थोड्या वेळामध्ये सांगणारच आहे मित्रांनो. मात्र मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 च्या संदर्भामध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये मित्रांनो मोर्ले मिंटो कायदा 1909 च्या संदर्भामध्ये ही तरतूद आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. ठीक आहे की नेमक्या कुठल्या कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र व राखीव मतदारसंघ देण्यात आले, तर त्याचं उत्तर राहील मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909. ठीक आहे. चल नेक्स्ट पाहूया आपण भलेही ब्रिटिश सरकारने या मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 अन्वये मुस्लिमांना स्वतंत्र व राखीव मतदारसंघ बहाल केले असले तरी मात्र प्रत्यक्षात या निवडणुकांमध्ये पहा की देशातील लोकसंख्येचे जे प्रमाण होतं मुस्लिमांचं या देशाच्या मुस्लिमांच्या लोकसंख्येतील प्रमाणापेक्षा त्यांना अधिक प्रतिनिधित्व देण्याचं काम ब्रिटिश सरकारने केलं होतं. आता यावरून आपल्याला स्पष्टपणे जाणून येईल की भारतातील मुस्लिम समाजाला ब्रिटिश सत्तेशी एकनिष्ठ करून घेण्यासाठी खेळलेली ही एक चाल ब्रिटिशांनी या कायद्यामार्फत भारतामध्ये इम्प्लिमेंट केली होती असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर जसं आपण केंद्रीय कायदे मंडळाच्या संदर्भामध्ये माहिती पाहिली होती की तिथली जी सदस्य संख्या होती आधी 16 वरून 60 करण्यात आली होती. 60 मध्ये परत 9 पदसिद्ध कार्यकारी सदस्यांचा समावेश करण्यात आला होता. अशा पद्धतीने केंद्रीय कायदे मंडळाची संख्या ही 69 इतकी करण्यात आली होती. त्याच पद्धतीने पहा मित्रांनो की जसं केंद्रीय कायदे मंडळाचा आकार ब्रिटिश सरकारने या कायद्याच्या माध्यमातून वाढवण्याचा किंवा व्यापक करण्याचा प्रयत्न केला होता, तशाच पद्धतीने ब्रिटिश सरकारने या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानुसार प्रांतीय कायदे मंडळांच्याही सदस्य संख्येमध्ये वाढ केला होता. मात्र मित्रांनो भलेही या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानुसार ब्रिटिश सरकारने केंद्रीय कायदे मंडळाचा आकार वाढवला असेल, प्रांतीय कायदे मंडळाचा आकार वाढवला असेल, पण जसं आपण पाहिलं केंद्रीय कायदे मंडळाच्या संदर्भामध्ये या कायद्यानुसार ठीक आहे भलेही कायदे मंडळाची सदस्य संख्या वाढवण्यात आली असली तरी मात्र भारतीय जे काही लोक असतील सदस्य असतील ते अल्पमतात होते. ठीक आहे. प्रांतीय कायदे मंडळ असेल किंवा केंद्रीय कायदे मंडळ असेल या दोन्ही प्रकारच्या कायदे मंडळांमध्ये कोणाचं वर्चस्व होतं, कोणाचं बहुमत होतं, तर ब्रिटिश सरकारचंच बहुमत होतं. ठीक आहे. चल नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की भलेही राष्ट्रसभेतील मोवाड गट आणि मुस्लिम लीग मधील सदस्यांना खुश करण्यासाठी ब्रिटिश सरकारने मोर्ले मिंटो सुधारणा कायदा पारित केला असला, ठीक आहे, तरी मात्र मोर्ले मिंटो सुधारणा कायदा जाहीर झाल्यानंतर भारतातील सर्व स्तरावरून या कायद्यावरती टीका होत होती. ठीक आहे. तर नेमकी ही जी टीकात्मक सुरे आहेत ती टीकात्मक सूर कोणी आवडले होते त्याचा सुद्धा लेखाजोखा आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहा यामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी जे आयसीएस ची परीक्षा उत्तीर्ण होऊन बनलेले पहिले आयसीएस अधिकारी होते, यांनी पहा मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याच्या संदर्भामध्ये कुठलं मत मांडलं होतं, तर त्यांनी या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याचं वर्णन लोकशाही तत्वाला फासलेला हडताळ या शब्दामध्ये केलं होतं. ठीक आहे. त्यानंतर पहा की स्वतः जे महात्मा गांधी होते, जे महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील सर्वात मोठे प्रेरक म्हणून उभे राहिले होते, त्यांनी सुद्धा की मोर्ले मिंटो सुधारणा कायदा हे आपल्या नाशाचं कारण ठरलं आहे अशा पद्धतीचं वक्तव्य स्वतः महात्मा गांधींनी केलं होतं. मित्रांनो एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेची आहे की महात्मा गांधींनी अशा पद्धतीचं विधान हे मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याच्या संदर्भामध्ये का केलं होतं, कारण मित्रांनो भारतातील सांप्रदायिकतावादाची जी बीजे आहेत ती बीजे या कायद्याच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारने भारतामध्ये रोवण्याचा प्रयत्न केला होता. कुठे ना कुठेतरी म्हणूयात आपण की 28 डिसेंबर 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती, राष्ट्रसभेची स्थापना झाली होती. बऱ्याचशा स्वातंत्र्य लढ्यांमध्ये
भारतातील मुस्लिमांनी भारतातील हिंदूंच्या खांद्याला खांदा लावून भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला होता. मात्र भारतातील ब्रिटिश सत्ता सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने वेळोवेळी ब्रिटिश सरकारने डिवाइड अँड रूल म्हणजेच फोडा व राज्य करा या नीतीचा अवलंब केला होता आणि त्याचा फायदा साहजिकच भारतातील ब्रिटिश सत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी ब्रिटिशांकडून केला जात होता. मात्र भारतातील मुस्लिमांना त्याची जाणीव झाली नाही, भारतातील हिंदूंना त्याची जाणीव झाली नाही आणि परिणामी भारतामध्ये ब्रिटिश सत्ता एक सर्वश्रेष्ठ सत्ता म्हणून उभी राहिली होती. ठीक आहे. आणि म्हणूनच ज्यावेळी या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले त्यावेळी याच तरतुदीला अनुसंगून महात्मा गांधींनी हे विधान केलं होतं की मोर्ले मिंटो सुधारणा कायदा हे आपल्या नाशाचं कारण ठरलं आहे. कारण माहिती आहे आपल्याला की या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानुसार जे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले याचे मोठे परिणाम आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भोगावे लागले होते. किंबहुना म्हणता येईल आपल्याला की याचे परिणाम म्हणजेच भारत आणि पाकिस्तान अशा दोन स्वतंत्र देशांची झालेली निर्मिती असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा की स्वतः जे भारत मंत्री होते लॉर्ड मोर्ले, ठीक आहे, आणि व्हायसरॉय होता लॉर्ड मिंटो, ठीक आहे, या दोघांचं हा कायदा पारित करण्यामध्ये महत्त्वाचं योगदान होतं आणि म्हणूनच या कायद्याला मोर्ले मिंटो सुधारणा कायदा म्हणून संबोधण्यात येत होतं. ठीक आहे. तर स्वतः भारत मंत्री मोर्ले यांनी पहा की मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 च्या संदर्भामध्ये काय विधान केलं होतं. तर बघा की मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देऊन आपण म्हणजेच ब्रिटिशांनी आपण ड्रॅगनचे दात पेरले आहेत आणि त्याचा हंगाम निश्चितच कटू असेल अशा पद्धतीचं विधान स्वतः भारत मंत्री लॉर्ड मोर्लेनी या कायद्याच्या संदर्भामध्ये केलं होतं. यावरून आपल्याला निदान कल्पना करता येते की ब्रिटिशांचा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 हा कायदा पारित करण्यामागे कुठला कुटील डाव होता. ठीक आहे. चल नेक्स्ट पाहूयात आपण. चला मित्रांनो, त्यानंतर बघा की जसं मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 या कायद्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघाचा उल्लेख केला होता. तर आपल्या माहितीसाठी खास करून मी या ठिकाणी एक सेपरेट पीपीटी जी आहे, ठीक आहे, ती आपल्यासाठी बनवली आहे की नेमकं स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघ याचा जो फरक आहे तो फरक आपल्याला कळावा हा एकमात्र उद्देश या मागे आहे. ठीक आहे. तर यामध्ये लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो की जे स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघांचा जो आपण उल्लेख केला होता, ठीक आहे, तर स्वतंत्र मतदारसंघ कोणाला म्हणायचं हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की स्वतंत्र मतदारसंघामध्ये पहा की निवडणुकीला उभा राहणारा जो उमेदवार असेल आणि त्याला निवडून देणारे जे मतदार असतील किंवा त्याला मतदान करणारे मतदार असतील हे एकाच जातीचे असतात. हा एक महत्त्वपूर्ण शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा. आता उदाहरण सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की समजा निवडणुकीमध्ये स्वतंत्र मतदारसंघ जर असेल आणि अशा स्वतंत्र मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार समजा त्या निवडणुकीसाठी उभा राहत आहे तर त्याला मतदानही फक्त कोण करू शकतात तर मुस्लिम मतदारच त्याला मतदान करू शकतात. इतर जाती धर्माचे किंवा वर्गाचे लोक या स्वतंत्र मतदारसंघामध्ये या मुस्लिम उमेदवाराला मतदान करू शकणार नाही. त्यानंतर पहा की राखीव मतदारसंघ म्हणजे काय. तर याच्यामध्ये पहा की उमेदवार हा राखीव असेल मात्र त्याला मतदान करणारे जे मतदार असतील ते सर्वच जाती धर्माचे असतील. ठीक आहे. म्हणजे ज्यांनी वयाची अमुक वर्ष पूर्ण केली आहे, ठीक आहे, ते सर्वच उमेदवार या राखीव मतदारसंघातील उमेदवाराला काय करू शकतील मतदान करू शकतील. उदाहरणादाखल पहा मित्रांनो या ठिकाणी उमेदवार समजा मुस्लिम असेल, मुस्लिम उमेदवार या राखीव मतदारसंघातून निवडणुकीला उभा आहे. ठीक आहे. तर अशा परिस्थितीमध्ये पहा सर्वच जाती आणि धर्माचे पात्र मतदार जे असतील ते पात्र मतदार या राखीव मतदारसंघामध्ये जरी मुस्लिम उमेदवार उभा असला तरी मात्र त्याला मतदान करू शकतात. तर हा बेसिक फरक, ठीक आहे, स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघांमध्ये आहे मित्रांनो. परीक्षेमध्ये समजा आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले तर ते व्यवस्थितपणे आपल्याला हाताळता आले पाहिजे. हाच एक मात्र उद्देश या मागचा आहे. ठीक आहे. चल नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा मित्रांनो की मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 आपण अभ्यासल्यानंतर त्यानंतरचा दुसरा महत्त्वपूर्ण कायदा म्हणजेच मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 हा होय. ठीक आहे. आता या 1909 च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याची सुधारित आवृत्ती म्हणून या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याकडे बघितलं जातं. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक पहा मित्रांनो की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यामधली पहिलीच तरतूद आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची ती म्हणजे भारत मंत्र्यांचा पगार हा भारतीय तिजोरीतून न देता
तो इंग्लंडच्या तिजोरीतून देण्यात यावा अशा पद्धतीची तरतूद या ठिकाणी ठरवण्यात आली होती, निश्चित करण्यात आली होती. मित्रांनो, 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आहे. ज्यावेळी आपण व्हाईसरॉयच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण घटनांविषयीचा आढावा घेतला होता, त्यामध्ये मी एक मात्र गोष्ट आपल्याला या कायद्याच्या संदर्भामध्ये सांगितली होती, ती म्हणजे अशी की 1914 मध्ये मित्रांनो पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली होती. ठीक आहे. आता पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाल्यानंतर 1917 पर्यंत हे युद्ध एका निर्णायक अवस्थेमध्ये आलं आणि अशा प्रसंगी ब्रिटिशांना भारतीयांच्या मदतीची अपेक्षा होती असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. सोबतच म्हणूयात आपण की 20 ऑगस्ट 1917 रोजी भारताचे जे भारत मंत्री होते लॉर्ड एडविन मॉन्टेग्यू यांनी ब्रिटिश पार्लमेंटच्या हाऊस ऑफ कॉमन्स या सभागृहामध्ये की भारताला स्वराज्य देणे हे आमच्या म्हणजे ब्रिटिश राजवटीचं अंतिम उद्दिष्ट असून भारताला क्रमाक्रमाने जबाबदार राज्य पद्धती बहाल केली जाईल अशा पद्धतीची घोषणा केली होती. आणि त्याच अनुषंगाने किंवा या घोषणेच्याच परिपूर्ततेसाठी म्हणता येईल आपल्याला 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने हा कायदा पारित केला होता. ठीक आहे. तर भारतीयांना खुश ठेवण्यासाठी किंवा भारतीयांचा पाठिंबा या पहिल्या महायुद्धामध्ये मिळवण्यासाठी ब्रिटिश सरकारने हा कायदा पारित केला होता, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जी तरतूद आपण या ठिकाणी पाहिली की भारत मंत्र्यांचा पगार भारतीय तिजोरीतून न देता तो इंग्लंडच्या तिजोरीतून देण्यात यावा, तर मित्रांनो यामागे सुद्धा एक पार्श्वभूमी लपलेली आहे. ठीक आहे. आता 1793 चा जो चार्टर ऍक्ट संमत करण्यात आला होता, तर या 1793 च्या चार्टर ऍक्ट नुसार मित्रांनो काय करण्यात आलं होतं, तर जे बोर्ड ऑफ कंट्रोल होतं आणि बोर्ड ऑफ कंट्रोलचे कर्मचारी असतील किंवा बोर्ड ऑफ कंट्रोलचे सदस्य असतील यांचा पगार हा ब्रिटिश राजकोषातून न देता तो भारताच्या तिजोरीतून देण्यात यावा अशी तरतूद ठेवण्यात आली होती. ठीक आहे. आता 1793 ची ही तरतूद होती. 1793 ची जी आहे ती 1793 ची तरतूद होती. काय होती की बोर्ड ऑफ कंट्रोलच्या सदस्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे पगार हे इंग्लंडच्या राजकोषातून न देता ते भारतीय तिजोरीतून देण्यात यावेत अशा पद्धतीची तरतूद ही 1793 च्या चार्टर ऍक्ट नुसार करण्यात आली होती. आणि ही तरतूद जवळजवळ पहा की 1919 पर्यंत कार्यरत होती. आणि म्हणूनच की हे जे बोर्ड ऑफ कंट्रोलचे सदस्य असतील कर्मचारी असतील हे वास्तव्य करायचे इंग्लंडमध्ये आणि त्यांचा पगार मात्र कुठून जात होता, तर भारताच्या तिजोरीतून जात होता. आणि म्हणूनच या पद्धतीवर भारतामधून नेहमीच सर्व स्तरावरून टीका होत होती. ठीक आहे. तर ही टीका होत असल्यामुळे ब्रिटिश सरकारने आपली चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला होता आणि पहिलीच तरतूद या ठिकाणी टाकली होती की यापुढे कारण बोर्ड ऑफ कंट्रोलच्या ऐवजी पुढे भारत मंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं होतं, तर यांचा पगार सुद्धा हा भारताच्या तिजोरीतूनच देण्यात येत होता. आणि म्हणूनच पहिली तरतूद त्यांनी या 1919 च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यामध्ये ठेवली, ती म्हणजे भारत मंत्र्यांचा पगार आता भारतीय तिजोरीतून न देता तो इंग्लंडच्या तिजोरीतून देण्यात यावा. मित्रांनो, हा जो भारत मंत्री असेल हा भारत मंत्री ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य असायचा. ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य असायचा. ठीक आहे. त्यानंतर पहा दुसरी महत्त्वपूर्ण तरतूद मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 मध्ये, ती म्हणजे इंग्लंडमध्ये हाय कमिशनर ऑफ इंडिया या पदाची निर्मिती करण्यात आली. कधी कधी परीक्षेमध्ये आपल्याला या शब्दाऐवजी भारतीय उच्चायुक्त अशा पद्धतीचा शब्द प्रयोग केलेला दिसून येईल. ठीक आहे. भारतीय उच्चायुक्त हा शब्द प्रयोग सुद्धा हाय कमिशनर ऑफ इंडिया या शब्दासाठी केला जातो. मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 नुसार इंग्लंडमध्ये हाय कमिशनर ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय उच्चायुक्त या पदाची निर्मिती करण्यात आली. ठीक आहे. या कायद्यानुसार भारताचे पहिले उच्चायुक्त म्हणून सर विल्यम मेयर यांची निवड करण्यात आली. त्यांचा जो कार्यकाल असेल भारतीय उच्चायुक्त पदाचा तो कार्यकाल 6 वर्ष इतका निश्चित करण्यात आला. त्यानंतर पहा तिसरी महत्त्वपूर्ण तरतूद या कायद्यातली, ती म्हणजे केंद्रामध्ये लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, केंद्रामध्ये लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे कनिष्ठ सभागृह. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर केंद्रामध्येच पहा काउन्सिल ऑफ स्टेट्स हे वरिष्ठ सभागृह. ठीक आहे. याची स्थापना या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार करण्यात आली. मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे, सध्याच्या घडीला समजा जर आपल्याला विचारण्यात आलं ठीक आहे की केंद्रीय कायदे मंडळाचे 2 सभागृह, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपले कोणते 2 सभागृह आहेत, तर लोकसभा आणि राज्यसभा ही हिंदी नावं आपण या कायदे मंडळासाठी स्वीकारलेली आहे. ठीक आहे. त्यानुसार पहा या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार केंद्रामध्ये जे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे कनिष्ठ सभागृह स्थापन करण्यात आलं, त्याची सदस्य संख्या ही 145 इतकी निश्चित करण्यात आली होती. किती?
तर 145. आता या 145 सदस्यांमध्ये पहा की 41 जे सदस्य असतील ते सरकारकडून नियुक्त केले जात होते, तर 104 जे सदस्य असतील ते कोणाकडून नियुक्त केले जातील असं निश्चित करण्यात आलं होतं. लोकांकडून 104 सदस्य निवडून दिले जातील. कुठे? तर केंद्रामधील लेजिस्लेटिव्ह असेंब्ली या कनिष्ठ सभागृहामध्ये. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये आपण काउन्सिल ऑफ स्टेट्स पाहिलं होतं, केंद्रीय कायदेमंडळाचं वरिष्ठ सभागृह. तर या काउन्सिल ऑफ स्टेट्स वरिष्ठ सभागृह होतं, यांची जी सदस्य संख्या आहे ही सदस्य संख्या निश्चित करण्यात आली होती 60 इतकी. आता या 60 सदस्यांमध्ये जर आपण पाहिलं तर 19 जे होते हे 19 कोण होते? सरकारी अधिकारी होते. म्हणजे तेच म्हणता येईल आपल्याला की हे ब्रिटिशांचेच प्रतिनिधी होते. सोबत म्हणूयात आपण तर 7 सदस्य हे ब्रिटिश सरकारकडूनच नियुक्त केले जात होते आणि याच्यामध्ये फक्त जर पाहिलं आपण 34 लोकप्रतिनिधी होते. किती? 34 लोकप्रतिनिधी, म्हणजे 34 जे सदस्य असतील ते लोकांकडून निवडून दिले जात होते. त्यानुसार आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 नुसार, ठीक आहे, केंद्रीय कायदेमंडळामध्ये 2 सभागृहांची स्थापना करण्यात आली. एक होतं लेजिस्लेटिव्ह असेंब्ली कनिष्ठ सभागृह आणि दुसरं होतं काउन्सिल ऑफ स्टेट्स ते वरिष्ठ सभागृह. त्यांची सदस्य संख्या सुद्धा मित्रांनो आपण या ठिकाणी अभ्यासली. ठीक आहे. चल नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा, चौथी तरतूद मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यामधली होती की मुस्लिमांबरोबरच आता शिखांनाही स्वतंत्र मतदारसंघ या कायद्यानुसार बहाल करण्यात आले होते. मित्रांनो, आपण यापूर्वी 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा अभ्यासण्याआधी मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आपण अभ्यासला होता 1909 चा. म्हणजे यामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की 1909 च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानुसार मित्रांनो भारतातील मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आले होते. ठीक आहे, स्वतंत्र मतदारसंघ. आता काय करण्यात आलं होतं पहा की 10 वर्षांनी म्हणजेच 1919 च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार आता मुस्लिमांबरोबरच भारतातील शिखांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आले. ठीक आहे. त्यानंतर बघा, 5वी तरतूद या कायद्यामधली की फक्त कर देणाऱ्या म्हणजे टॅक्स भरणाऱ्या लोकांनाच या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला. आणि त्यावेळी समजा जर आपण त्यांची संख्या पाहिली किती लोकांनी या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार पार पडलेल्या निवडणुकांमध्ये मतदान केलं तर त्याचा टक्का या ठिकाणी पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल. तो टक्का होता 0.0073% मित्रांनो. ठीक आहे. यावरून आपल्याला कल्पना येईल की किती प्रमाणामध्ये, किती अल्प प्रमाणामध्ये ब्रिटिश सरकारने भारतीयांना हा मताधिकार उपलब्ध करून दिला होता. ठीक आहे. चल त्यानंतर पहा की 6वी तरतूद या कायद्यामधली अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो की या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 नुसार भारतातील सर्व ब्रिटिश प्रांतांमध्ये द्विदल राज्य पद्धती सुरू करण्याची शिफारस या कायद्यानुसारच करण्यात आली. ठीक आहे. आता या प्रांतातील द्विदल राज्य पद्धतीबद्दल ऑलरेडी आपण यापूर्वीच्या मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यास पाहिला. ठीक आहे. त्यानुसार जर आपण पाहिलं प्रांतातील द्विदल शासन पद्धतीनुसार खात्यांची विभागणी जी आहे ती राखीव आणि सोपी यामध्ये करण्यात आली होती. ठीक आहे. राखीव खाते जे असेल त्या राखीव खात्यांचा कार्यभार गव्हर्नरच्या कार्यकारी मंडळातील सदस्यांकडे सोपवण्यात आला होता. तर जी सोपी खाती असतील ही सोपी खाती मात्र गव्हर्नरने नेमलेल्या भारतीय मंत्र्यांकडे सोपवण्यात आली होती. गव्हर्नरने नेमलेल्या भारतीय मंत्र्यांकडे असं जर ज्यावेळी आपण म्हणू, ठीक आहे, त्यावेळी आपल्याला निश्चितपणे समजून घेता येईल की गव्हर्नरने नेमलेले जे भारतीय मंत्री असतील ते भारतीय मंत्री ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहतील तशाच भारतीय मंत्र्यांची नियुक्ती या खात्यांवरती केली जात होती मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर पहा की 7वी तरतूद या कायद्याची अशी निश्चित करण्यात आली होती की भारतामध्ये क्रमाक्रमाने जबाबदार राज्य पद्धतीची निर्मिती करण्यात येईल. मित्रांनो, मुळात 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा याच कायद्याच्या धर्तीवरती निर्माण झाला होता. कारण पहिल्या महायुद्धामध्ये भारताचा पाठिंबा मिळवण्यासाठी भारत मंत्री लॉर्ड एडविन मॉन्टेग्यू यांनी ब्रिटिश पार्लमेंट मधील हाऊस ऑफ कॉमन्स या सभागृहामध्ये की भारताला स्वराज्य देणे हे आमच्या राजवटीचं अंतिम उद्दिष्ट असून भारताला क्रमाक्रमाने जबाबदार राज्य पद्धती बहाल केली जाईल अशी घोषणा केली होती. आणि या घोषणेच्या पूर्ततेसाठीच 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा संमत करण्यात आला होता. आणि म्हणूनच स्वाभाविकरित्या ही जी तरतूद आहे लॉर्ड एडविन मॉन्टेग्यू यांच्या
ऑगस्ट घोषणेतील या महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश सुद्धा या कायद्यामध्ये करण्यात आला होता. ठीक आहे. त्यानंतर पहा की जो गव्हर्नर जनरल असेल भारताचा व्हाईसरॉय, ठीक आहे, तर या गव्हर्नर जनरलच्या अधिकारांमध्ये वाढ करून त्यास अधिवेशन बोलविणे, अधिवेशन बरखास्त करणे आणि अधिवेशन चालू नसताना, ठीक आहे, वटहुकूम काढणे हे अधिकार सुद्धा या कायद्यानुसार बहाल करण्यात आले. मित्रांनो, सध्या समजा जर आपण पाहिलं तर संसदेचं अधिवेशन बोलवणे, संसदेचं अधिवेशन बरखास्त करणे, त्यानंतर वटहुकूम काढणे हे जे अधिकार असतील हे अधिकार सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणाला आहेत तर भारताच्या राष्ट्रपतीला आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा की 9वी या कायद्यातील तरतूद होती ती म्हणजे सरसेनापती वगळून व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये 3 भारतीय सदस्यांची नेमणूक केली जाईल अशी सुद्धा तरतूद या 1919 च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यामध्ये अवलंबण्यात आली होती. ठीक आहे. तर ह्या काही महत्त्वपूर्ण तरतुदी आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 च्या संदर्भामध्ये अभ्यासल्या मित्रांनो, ते आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. चल नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 च्या संदर्भामध्ये काही संक्षिप्त माहिती सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असतं. ठीक आहे. यानुसार म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार बघा की प्रथमच प्रांताचा जो अर्थसंकल्प आहे, म्हणजे म्हणू आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये एखाद्या राज्याचा, ठीक आहे, तर प्रथमच प्रांतांचे अर्थसंकल्प हे केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळे मांडण्यास या कायद्यानुसार सुरुवात झाली. मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर केंद्रीय अर्थसंकल्प वेगळा मांडला जातो, वेगवेगळ्या राज्यांचे अर्थसंकल्प जे आहेत ते वेगळे मांडले जातात. तर याची जी सुरुवात आहे ती सुरुवात या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 नुसार झाली होती. त्यानंतर पहा इतर 10 वर्षांनी वैधानिक आयोग स्थापन करण्याची तरतूद सुद्धा या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यामध्ये झाली. मात्र प्रत्यक्षामध्ये जर आपण पाहिलं तर तरतूद कोणती करण्यात आली होती की जर 10 वर्षांनी, म्हणजे समजा जर 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असेल तर त्याच्या 10 वर्षांनी म्हणजेच 1929 मध्ये हा वैधानिक आयोग स्थापन करण्याची तरतूद होती. मात्र प्रत्यक्षामध्ये पहा की 1929 मध्ये स्थापन करण्यात येणार असलेला वैधानिक आयोग प्रत्यक्षामध्ये 1927 मध्ये स्थापन करण्यात आला. ज्याचं नाव होतं सायमन कमिशन. ठीक आहे. सायमन कमिशन, ठीक आहे, ची स्थापना 1927 मध्ये करण्यात आली होती. सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांचा या सायमन कमिशन मध्ये समावेश होता. मात्र भारतासाठी घटनात्मक सुधारणा सुचवायच्या आहेत, भारतासाठी घटनात्मक सुधारणा बहाल करावयाच्या आहेत. मात्र या सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता आणि म्हणूनच भारतामध्ये सर्व स्तरावरून या सायमन कमिशन वरती टीका होऊ लागली होती. संपूर्ण भारतामध्ये सायमन कमिशनच्या विरोधामध्ये निदर्शने व्हायला सुरुवात झाली होती. सायमन गो बॅक, सायमन परत जा अशा घोषणा संपूर्ण भारतामध्ये देण्यात आला होता. एक घटनेचा उल्लेख आपण यापूर्वीच्या मार्गदर्शन सत्रामध्ये सुद्धा केला होता की सशस्त्र क्रांतिकारी संघटना म्हणून ओळखली जात असलेली हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या मार्फत लाहोर या ठिकाणी या सायमन कमिशनच्या विरोधामध्ये मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्या मोर्चाचं नेतृत्व स्वतः प्रसिद्ध जहालवादी नेते लाला लजपत राय यांनी केलं होतं. मात्र सॅन्डर्स नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने लाहोर या ठिकाणी लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चावरती लाठी हल्ला केला. स्वतः सॅन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याने लाला लजपत राय यांच्या छातीवरती लाठ्या हाणल्या होत्या आणि त्यामध्ये जखमी होऊन लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला होता. आणि पुढे, ठीक आहे, यांचेच समर्थक असलेले भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यासारख्या क्रांतिकारकांनी, ठीक आहे, लाला लजपत राय यांच्या मृत्यूनंतर 1 महिन्याच्या कालावधीमध्ये सॅन्डर्स नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार करून त्यांच्या मृत्यूचा सूड सुद्धा घेतला होता. ठीक आहे. तर या संपूर्ण ज्या घटना असतील मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. की 10 वर्षांनी वैधानिक आयोग स्थापन करण्याची तरतूद होती. 1929 मध्ये तो खऱ्या अर्थाने आयोग स्थापन केला जाणार होता. मात्र प्रत्यक्षात 2 वर्षांपूर्वीच म्हणजेच 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली, ठीक आहे, 7 सदस्यीय सायमन कमिशनची नियुक्ती करण्यात आली होती. ठीक आहे. त्यानंतर पहा की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 नुसार पहा की ली कमिशन या दरम्यान एका कमिशनची सुद्धा नियुक्ती करण्यात आली होती. या ली कमिशनने शिफारस केली होती की भारतातील जी सरकारी पदे आहेत, भारतातील ही सरकारी पदे भरण्यासाठी भारतामध्ये लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात यावी अशी शिफारस कोणी केली होती?
ली कमिशनने केली होती. मात्र मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार ही जी ली कमिशनची शिफारस आहे ती शिफारस मान्य करून ठीक आहे 1926 मध्ये लोकसेवा आयोग भारतामध्ये स्थापन करण्यात आला होता. ठीक आहे, ही गोष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा मित्रांनो की जो 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा संमत करण्यात आला होता, मात्र कुठलाही जो कायदा असेल, भारताची राज्यघटना तयार होत असताना स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वक्तव्य केलं होतं की भारताची राज्यघटना कितीही चांगली असेल, मात्र ती चांगली निपजण्यासाठी या भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी करणारे जे लोक असतील, ठीक आहे, ते लोक जोपर्यंत या राज्यघटनेची व्यवस्थितपणे योग्यरित्या अंमलबजावणी करणार नाही तोपर्यंत देशातील कुठलीही राज्यघटना ती चांगली आहे की वाईट आहे हे निश्चित करता येणार नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. आणि म्हणूनच पहा की वेळोवेळी ब्रिटिश पार्लमेंट कडून भारतासाठी जे वेगवेगळे कायदे निर्माण करण्यात आले होते, या कायद्यांचं परीक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या समित्यांची निर्मिती सुद्धा ब्रिटिश पार्लमेंट कडून करण्यात येत होती. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो की जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 पारित करण्यात आला होता, पुढे जाऊन याच 1919 च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याच्या चौकशीसाठी मुडीमन समितीची 1924 मध्ये स्थापना करण्यात आली होती. या मुडीमन समितीची स्थापना कशासाठी करण्यात आली होती असा प्रश्न समजा जर आपल्याला परीक्षेत विचारला तर सरळ सरळ आपलं उत्तर राहील की 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा या कायद्याच्या चौकशीसाठी, त्या कायद्याचं परीक्षण करण्यासाठी. ठीक आहे, चल नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा मित्रांनो, जो 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आपण अभ्यासला, तर या 1919 च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार भारतामध्ये 7 वेळेस केंद्र स्तरावरील निवडणुका घेण्यात आल्या होत्या. ठीक आहे, त्यासाठीची पहिली जी निवडणूक आहे, पहिली निवडणूक मित्रांनो 1920 मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर पहा दुसरी निवडणूक जी आहे ती 1923 मध्ये घेण्यात आली होती. आणि या 1923 च्या ज्या केंद्रीय कायदेमंडळाच्या निवडणुका असतील यापूर्वी सुद्धा आपण अभ्यासलो. ठीक आहे, की जो स्वराज्य पक्ष असेल या स्वराज्य पक्षाने या 1923 च्या केंद्रीय कायदेमंडळाच्या निवडणुका लढविल्या होत्या. टोटल 101 जागांपैकी 42 जागा स्वराज्य पक्षाला मिळाल्या होत्या आणि 42 जागा मिळवून स्वराज्य पक्ष हा केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा झाला होता. मात्र आपण पाहिलं आहे की केंद्रीय कायदेमंडळातील ज्या जागा आपण पाहिल्या होत्या, ठीक आहे, त्या जागांमध्ये मात्र जर आपण बारकाईने पाहिलं तर सरळ सरळ या केंद्रीय कायदेमंडळ असेल किंवा प्रांतिक कायदेमंडळ असेल, कोणाचं बहुमत होतं किंवा वर्चस्व होतं, तर ब्रिटिश सरकारचं वर्चस्व किंवा बहुमत त्या ठिकाणी होतं. त्याच्यामुळे यांना केंद्रीय कायदेमंडळामध्ये यांच्या कुठल्याच विरोधाचा ब्रिटिश सरकारच्या ध्येय धोरणावर परिणाम घडून येत नव्हता. ही सुद्धा गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, समजा जर आपल्याला प्रश्न विचारण्यात आला की 1919 च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार भारतामध्ये केंद्र स्तरावरील निवडणुका किती वेळा घेण्यात आल्या, तर लक्षात ठेवायचं 7 वेळेस केंद्र स्तरावरील निवडणुका घेण्यात आल्या होत्या. सोबतच म्हणूयात आपण तर स्वराज्य पक्षाने किती वेळा केंद्रीय कायदेमंडळाच्या निवडणुका लढवल्या मित्रांनो, तर ते सुद्धा लक्षात ठेवायचं. 1923 आणि 1926 अशा 2 वेळा स्वराज्य पक्षाकडून केंद्रीय कायदेमंडळाच्या निवडणुका लढविण्यात आल्या. ज्यावेळी पहा 1926 मध्ये स्वराज्य पक्षाने निवडणुका लढवल्या, मात्र त्यावेळी त्यांच्या जागा 2 जागा ज्या आहेत त्या कमी स्वराज्य पक्षाला मिळाल्या होत्या. त्यानंतर स्वराज्य पक्षाचे जे नेते होते विठ्ठलभाई पटेल यांची केंद्रीय कायदेमंडळाच्या कार्यकारी मंडळाच्या सभापतीपदी निवड करण्यामध्ये स्वराज्य पक्षाला यश मिळालं होतं. ठीक आहे, त्यानुसार जर आपण पाहिलं परत पहा 1930 मध्ये सुद्धा याच कायद्यानुसार केंद्रीय निवडणूक पार पडली होती. त्यानंतर 1934 मध्ये काँग्रेसने आपला निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार मागे घेऊन निवडणुकीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. मित्रांनो, अगदी सुरुवातीला पहा की ज्यावेळी स्वराज्य पक्षाची स्थापना झाली होती त्यामध्ये मी एक वाक्य वेळोवेळी आपल्याला सांगितलं होतं की भारतामध्ये 2 प्रकारचे गट आपल्याला भारतीय राष्ट्रसभेमध्ये दिसून येत होते, जहाल आणि मवाड यांच्या बरोबरच फेरवादी आणि नाफेरवादी. ठीक आहे, फेरवादी कुठला गट होता, तर निवडणुकांमध्ये सहभागी होऊन केंद्रीय कायदेमंडळामध्ये किंवा प्रांतिक कायदेमंडळांमध्ये ब्रिटिशांची अडवणूक करणे. ठीक आहे, नाफेरवादी गट कुठला होता, ज्यामध्ये महात्मा गांधींचा समावेश होता. तर नाफेरवादी गटाने मात्र पूर्णतः निवडणुकांवरती बहिष्कार टाकण्याचं धोरण स्वीकारलं होतं. ठीक आहे, मात्र पहा की राष्ट्रसभेने सुरुवातीपासूनच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचं धोरण अनुसरलं होतं आणि म्हणूनच राष्ट्रसभेतून फुटून
चित्तरंजन दास, पंडित मोतीलाल नेहरू यासारख्या नेत्यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती. ठीक आहे. मात्र स्वराज्य पक्षाने या 2 निवडणुकांमध्ये केलेली जी कामगिरी होती ती कामगिरी पाहून 1934 मध्ये काँग्रेसने सुद्धा त्यांनी निवडणुकांवर टाकलेला बहिष्कार मागे घेऊन, ठीक आहे, केंद्रीय निवडणुका असतील किंवा प्रांतिक निवडणुका असतील यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. तर ह्या ज्या काही घडामोडी असतील मित्रांनो त्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या. तर या कायद्यानुसार जर आपण पाहिलं या ठिकाणी तर आतापर्यंत 5 निवडणुकांबद्दलची आपण या ठिकाणी माहिती पाहिली. परत पहा यानंतर नेक्स्ट त्यानंतर पहा की 1919 च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार 6वी जी निवडणूक आहे ती 6वी निवडणूक 1936 मध्ये झाली होती. ठीक आहे. आणि या वर्षी निवडणुकांच्या माध्यमातून निवडलं गेलेलं जे कायदेमंडळ असेल हे कायदेमंडळ पुढे 10 वर्ष कार्यरत राहिलं. म्हणजे कधी तर 1946 पर्यंत 1946 पर्यंत हे कायदेमंडळ अस्तित्वात राहिलं. ठीक आहे. तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं. त्याच्यानंतर पहा 1946 मध्ये याच कायद्यानुसार केंद्र स्तरावरील निवडणुका पार पडल्या होत्या. त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा राष्ट्रसभेला बहुमत मिळालं होतं. ठीक आहे. आणि त्यानुसार मग पंडित जवाहरलाल नेहरू हे या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मुखिया बनले होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली म्हणून आपण तर ब्रिटिश सरकारने भारतामध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली होती ऑगस्ट 1946 मध्ये. त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले सरकार जे आहे ते पहिले सरकार सप्टेंबर 1946 मध्ये अस्तित्वात आलं. मित्रांनो यामध्ये पहा की या केंद्र स्तरावरील निवडणुकांमध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये मुस्लिम लीगला यश मिळू शकलं नव्हतं आणि त्याच्यामुळेच वेगळ्या पाकिस्तानची मागणी प्रभावीपणे मांडण्याचं धोरण मुस्लिम लीगने स्वीकारलं होतं. मात्र याच दरम्यान ब्रिटिश व्हाईसरॉयच्या प्रयत्नानुसार मुस्लिम लीगने या अंतरिम सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी मात्र घटना समितीच्या प्रत्यक्ष कामकाजामध्ये मुस्लिम लीगच्या सदस्यांनी सहभाग घेतला नाही. घटना समितीच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचंच धोरण मुस्लिम लीगने अवलंबलं होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या संपूर्ण तरतुदी आपल्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 च्या संदर्भामध्ये लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो जसं आपण 1909 चा मोर्लेमेंटो सुधारणा कायदा अभ्यासला या कायद्यावर ज्या पद्धतीने भारतातील सर्व स्तरावरून टीका होऊ लागली होती त्याच पद्धतीने 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा ब्रिटिशांच्या दृष्टीने कितीही चांगला असला तरी मात्र भारतीयांकडून या 1919 च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यावरील टीका झाली होती. ठीक आहे. त्याच पद्धतीने जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो की भलेही मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हणजेच भारताचे भारत मंत्री लॉर्ड एडविन मॉन्टेग्यू आणि भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड ठीक आहे यांनी हा कायदा पारित करण्यासाठी प्रयत्न केले असले तरी मात्र हा कायदा तयार करण्यासाठी एक भारतीय व्यक्ती भूपेंद्रनाथ बसू यांनी लॉर्ड चेम्सफोर्ड यांनी हा कायदा तयार करण्यासाठी काय केली होती मदत केली होती. ठीक आहे. त्यानंतर पहा की ज्यावेळी हा 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा जाहीर झाला तर हा कायदा जाहीर झाल्यानंतर लोकमान्य टिळकांनी त्यांनी स्थापन केलेल्या केसरी या मराठा वृत्तपत्रामध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याबद्दल जनाब दिल्ली तो बहुत दूर है या आशयाचा लेख सुद्धा प्रसिद्ध केला होता. ठीक आहे. तर ह्या ज्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी असतील 1919 च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याच्या संदर्भामध्ये मित्रांनो त्या आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. चल नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा प्रतिक्रिया पाहणार आहोत आपण 1919 च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याच्या संदर्भामध्ये. तर बघा सर्वप्रथम ठीक आहे की हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा पद्धतीची टीका लोकमान्य टिळकांनी या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याच्या संदर्भामध्ये केली होती. ठीक आहे. त्यानंतर पहा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा अपुरा असमाधानकारक व निराशाजनक आहे अशा पद्धतीचा ठराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपल्या अधिवेशनामध्ये पारित केला होता. त्याच पद्धतीने या ठिकाणी पहा की रॉबर्टसन नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता. तर या द्विदल शासन पद्धती ही संक्रमणातील यंत्रणा म्हणून चांगली होती अशा पद्धतीचं मत या रॉबर्टसननी कशाच्या संदर्भामध्ये तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 च्या संदर्भामध्ये मांडलं होतं. ठीक आहे. तर ही जी मतमतांतरे असतील 1919 च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याच्या संदर्भातील ती सुद्धा आपल्याला या अनुषंगाने लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण.
त्यानंतर पहा की दोन महत्वपूर्ण कायदे आपण आतापर्यंत अभ्यासले, ते म्हणजे 1909 चा मोर्लेमेंटो सुधारणा कायदा आणि दुसरा कायदा म्हणजेच 1919 चा मॉन्टेग्यू जेम्स कोड सुधारणा कायदा. मित्रांनो, आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा म्हणून हा तिसरा कायदा भारतीय सुधारणा कायदा 1935 आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता सर्वप्रथम या कायद्याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी पाहणार आहोत की नेमका जो भारतीय सुधारणा कायदा 1935 आहे, ठीक आहे, या 35 ची पार्श्वभूमी निश्चित करण्यासाठी कुठल्या कुठल्या समित्या, कुठले आयोग, कुठले अहवाल हे मदतकारक ठरले होते की ज्याचा परिणाम स्वरूप म्हणता येईल आपल्याला की 1935 चा भारतीय सुधारणा कायदा अस्तित्वात आला. ठीक आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण पाहणार आहोत, बघा, सायमन कमिशनच्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहिली आहे की भारताला घटनात्मक सुधारणा देण्याच्या दृष्टीने सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखालील 7 सदस्यीय सायमन कमिशनची नियुक्ती ब्रिटिश सरकारकडून करण्यात आली होती. या सायमन कमिशनने आपला जो अहवाल मांडला तो भारतीय सुधारणा कायदा 1935 तयार करताना विचारात घेण्यात आला होता. त्यानंतर पहा की पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखालील समितीने, ठीक आहे, एक आपला अहवाल मांडला होता. त्या अहवालला आपण नेहरू रिपोर्ट हे नाव दिलं होतं. ठीक आहे. हा नेहरू रिपोर्ट सुद्धा 1935 चा भारतीय सुधारणा कायदा तयार करण्यासाठी विचारात घेण्यात आला होता. त्याच्यानंतर भारताला घटनात्मक सुधारणा देण्याच्या दृष्टीने लंडनमध्ये 3 गोलमेज परिषदांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर या 3 गोलमेज परिषदांमध्ये जे कामकाज पार पडलं या कामकाजावर आधारित, ठीक आहे, चर्चेचा सुद्धा समावेश हा भारतीय सुधारणा कायदा 1935 तयार करताना करण्यात आला होता. त्यानंतर पहा या 3 गोलमेज परिषदांवर आधारित ब्रिटिश सरकारने एक श्वेत पत्रिका जाहीर केली होती. ठीक आहे. ही श्वेत पत्रिका सुद्धा 1935 चा भारतीय सुधारणा कायदा संमत होण्यामागची पार्श्वभूमी समजली जाते. त्याच्यानंतर स्वतः ब्रिटिश पार्लमेंटने एक संयुक्त निवडक समिती सुद्धा स्थापन केली होती. तिच्या अहवालाचा सुद्धा हा कायदा तयार करत असताना विचार करण्यात आला होता. त्याच्यानंतर लोथियन अहवाल, या लोथियन अहवालामध्ये कायद्यातील निवडणूक विषयक तरतुदींचा समावेश करण्यात आला होता. तर 1935 च्या कायद्यानुसार भारतामध्ये 1937 मध्ये प्रांतिक निवडणुका घेण्यात आल्या होत्या. ठीक आहे. तर निवडणुका कशा असतील, त्याच्यामध्ये कशी भागीदारी असेल, ठीक आहे, तर या सर्व ज्या तरतुदी असतील त्या तरतुदी लोथियन अहवालामध्ये नमूद होत्या. त्याच्यानंतर मुडीमन समिती आपण पाहिली होती 1924 ची. ठीक आहे. 1924 च्या या मुडीमन समितीची स्थापना 1919 चा मॉन्टेग्यू जेम्स कोड सुधारणा कायद्याचं परीक्षण करण्यासाठी करण्यात आली होती. तर या मुडीमन समितीचा सुद्धा विचार 1935 चा भारतीय सुधारणा कायदा संमत करण्यासाठी करण्यात आला होता. त्याच्यानंतर पहा या नेहरू रिपोर्टच्या विरोधामध्ये, कारण नेहरू रिपोर्टमध्ये स्वतंत्र मतदारसंघाची जी मागणी होती भारतातील मुस्लिम लीगची ती फेटाळून लावण्यात आली होती. त्याच्यामुळं नेहरू अहवाल हा फक्त आणि फक्त हिंदू हित संबंधांचं प्रतिनिधित्व करते असा आरोप करून मुस्लिम लीगचे सर्वेसर्वा असलेले बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी आपलं राजकीय तत्वज्ञान ज्या 14 मुद्द्यांमधून मांडलं होतं, तर या बॅरिस्टर जिनांच्या 14 मुद्द्यांचा सुद्धा विचार हा 1935 चा भारतीय सुधारणा कायदा तयार करत असताना केला गेला होता. या 14 मुद्द्यांमध्ये जसं की प्रांतांना स्वायत्तता बहाल करण्यात यावी, त्याच्यानंतर मुंबई प्रांतापासून सिंध प्रांत वेगळा करण्यात यावा अशा पद्धतीच्या तरतुद्या होत्या. सोबतच म्हणूया आपण तर केंद्रीय कायदे मंडळामध्ये व प्रांतिक कायदे मंडळांमध्ये भारतातील मुस्लिमांना एक तृतीयांशिक प्रतिनिधित्व देण्यात यावं. तर अशा काही प्रमुख तरतुदी बॅरिस्टर जिना यांनी आपल्या या 14 मुद्द्यांमधील राजकीय तत्वज्ञानामध्ये मांडल्या होत्या. ठीक आहे. तर ह्या संपूर्ण घडामोडी म्हणूयात आपण की या घडामोडींचा विचार करून भारतीय सुधारणा कायदा 1935 संमत करण्यात आला होता. ठीक आहे. चल नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा प्रत्यक्षात आपण 1935 चा भारतीय सुधारणा कायदा मित्रांनो या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर भारतीय सुधारणा कायदा 1935 मधील काही प्रमुख तरतुदी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत, त्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. तर पहा सर्वप्रथम तर या भारतीय सुधारणा कायदा 1935 च्या कायद्यानुसार भारतामध्ये अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती मित्रांनो. ठीक आहे. वास्तविकरित्या जर म्हणू आपण तर भारतामध्ये हे अखिल भारतीय संघराज्य अस्तित्वात येऊ शकलं नाही, त्याची माहिती आपण थोड्या वेळात या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यानंतर पहा केंद्र स्तरावर द्विशासन व मर्यादित स्वरूपात जबाबदार शासन निर्माण करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर प्रांतिक स्तरावर प्रांतिक स्वायत्तता व जबाबदार शासन निर्माण करण्यात आलं होतं. मित्रांनो परत एकदा या ठिकाणी मी 1919 च्या मॉन्टेग्यू जेम्स कोड सुधारणा कायद्याचा उल्लेख करेन, कारण 1919 च्या मॉन्टेग्यू जेम्स कोड सुधारणा कायद्यानुसार प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती लागू करण्यात आली होती. मात्र 1935 च्या कायद्यामध्ये काय करण्यात आलं होतं
तर प्रांतातील द्विदल शासन पद्धती रद्द करून ती केंद्रामध्ये सुरू करण्यात आली होती आणि प्रांतांना प्रांतिक स्वायत्तता बहाल करण्यात आली होती. तर हा एक महत्त्वाचा बदल मित्रांनो आपल्याला 1935च्या भारतीय सुधारणा कायद्याच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पहा की केंद्र तसेच प्रांतिक स्तरावर स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं. ठीक आहे, कोणाला? धार्मिक व इतर वर्गीय गटांना. जसं आपण पाहिलं होतं की 1909च्या मोर्लेमेंटो सुधारणा कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. त्याच्या पुढे जाऊन 1919च्या मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायद्यानुसार मुस्लिमांबरोबरच शिखांनाही स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आले होते. त्याच्याही पुढे जाऊन समजा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यानुसार मुस्लिमांबरोबरच शिखांबरोबर अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, ठीक आहे, यासारख्या लोकांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आले होते. ठीक आहे, चल नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा की जी वैशिष्ट्ये आपण पाहिली होती 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यासंदर्भात, तर 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यातील काही प्रमुख तरतुदी सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जसं आपण पाहिलं तर 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यामध्ये टोटल जर आपण पाहिलं तर 321 कलमे होती. त्याच्यानंतर 10 परिशिष्टे ही 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यामध्ये होती. त्याच्यानंतर पहा की गव्हर्नर प्रांत यांची संख्या होती 11. वेळोवेळी मी आपल्याला सांगत आलो आहे की भारतामध्ये 11 ब्रिटिश प्रांत अस्तित्वात होते. त्याच्यामध्ये बंगाल, बिहार, ओरिसा, मुंबई, मद्रास, आसाम, त्याच्यानंतर पंजाब, सिंध, वायव्य सरहद प्रांत, त्याच्यानंतर संयुक्त प्रांत आणि मध्य प्रांत अशा प्रकारचे 11 ब्रिटिश प्रांत अस्तित्वात होते. त्याच्यानंतर 4 चीफ आयुक्तांचे प्रदेश, ठीक आहे, दिल्ली, अजमेर, मारवाड, पूर्व बलुचिस्तान, ठीक आहे, तर असे 4 चीफ कमिशनरांचे प्रांत होते. आणि जसं संस्थानिकांच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगितलं आहे की भारतामध्ये जवळजवळ 562 ते 565 संस्थाने अस्तित्वात होती. ठीक आहे, तर अशा पद्धतीने पहा की 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यानुसार गव्हर्नरांचे ब्रिटिश प्रांत, चीफ कमिशनरांचे प्रांत आणि संस्थाने मिळून अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र मित्रांनो पहा या ठिकाणी पण प्रत्यक्षात हे भारतीय संघराज्य अस्तित्वात येऊ शकलं नाही, कारण या संस्थानिकांना संघराज्यात सामील होणे ऐच्छिक स्वरूपाचं होतं. ठीक आहे, आणि हे संस्थानी या संघराज्यामध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतल्यामुळे कायद्यानुसार भलेही संघराज्य भारतामध्ये संघराज्य स्थापन करण्याची तरतूद असेल, मात्र ते प्रत्यक्षामध्ये कधीच अस्तित्वात आलं नाही. त्यानंतर मात्र मग ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं तर भारतामध्ये राज्यांचा संघ ही संकल्पना पुढे आली होती आणि राज्यांच्या संघांमध्ये मग सर्व घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय संघराज्य निर्माण करण्यात आलं होतं. मात्र संघराज्य या शब्दाचा उल्लेख भारतीय राज्यघटनेमध्ये करणं टाळण्यात आलं होतं. ठीक आहे, तर भारतीय राज्यघटनेमध्ये संघराज्याऐवजी राज्यांचा संघ अशा पद्धतीचा नामोल्लेख करण्यात आला आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा की अखिल भारतीय संघराज्याच्या कारभारासाठी 3 सूचींमध्ये विषयांची विभागणी करण्यात आली होती. ठीक आहे, ज्या पद्धतीने म्हणतो आपण की सध्याच्या घडीला केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये अधिकारांची विभागणी करण्यात आली आहे. केंद्र सूची असेल, राज्य सूची असेल आणि समवर्ती सूची. तर केंद्र सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला, राज्य सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार राज्य सरकारांना आणि समवर्ती सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार केंद्राबरोबरच राज्यांना सुद्धा देण्यात आला आहे. मात्र एकाच विषयाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने कायदा केलेला असेल आणि त्याच संदर्भामध्ये राज्य सरकारने कायदा केला असेल तर अशा या अपवादात्मक परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने केलेला कायदा हा राज्य सरकारने केलेल्या कायद्यापेक्षा नेहमी सरस ठरतो. ती सुद्धा एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. मित्रांनो, एक गोष्ट पहा की भारतीय राज्यघटनेतील बहुतांश तरतुदी तुम्हाला 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यामध्ये जशाच्या तशा दिसतील. कारण भारताची राज्यघटना तयार करत असताना 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यातील तरतुदी जशाच्या तशा, बहुतांश ज्या तरतुदी असतील त्या जशाच्या तशा घेण्यात आल्या आहेत. ठीक आहे, त्या अनुषंगाने आपण पुढील माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. तर भारतीय संघराज्याच्या कारभारासाठी विषयांची विभागणी 3 सूचींमध्ये करण्यात आली होती. ठीक आहे, चल तर त्या 3 सूची आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, त्या 3 सूची पहा. पहिली सूची आहे संघ सूची. ठीक आहे, तर या संघ सूचीमध्ये राष्ट्रीय महत्वाच्या 59 विषयांचा समावेश होता. त्याच्यानंतर उदाहरणादाखल जर आपण पाहिलं संघ सूचीतील विषय तर संरक्षण, परराष्ट्र धोरण, चलन, सीमा शुल्क, रेल्वे, पोस्ट,
इत्यादी 59 विषयांचा समावेश राष्ट्रीय स्वरूपाच्या या 59 विषयांचा समावेश कशामध्ये करण्यात आला होता, तर या संघ सूचीमध्ये करण्यात आला होता. त्याच्यानंतर पहा प्रांतिक सूची जी 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यानुसार निर्माण करण्यात आली होती. तर या प्रांतिक सूचीमध्ये 54 अशा प्रांतिक व प्रादेशिक महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता, जसं की जमीन महसूल, शिक्षण, सुरक्षा दल, स्थानिक शासन इत्यादी 54 विषयांचा समावेश कशामध्ये करण्यात आला होता, प्रांतिक सूचीमध्ये. जर तिसरी सूची जर आपण या ठिकाणी पाहिली समवर्ती सूची, तर यामध्ये 36 विषयांचा समावेश होता, जसं की पाट बंधारे, वीज पुरवठा, मजूर इत्यादी किती 36 विषयांचा समावेश समवर्ती सूचीमध्ये करण्यात आला होता. आणि या उलट या 3 सूची व्यतिरिक्तचे जे विषय असतील ज्यांना शेषाधिकार असं संबोधलं जात होतं, तर शेषाधिकार मात्र या 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यानुसार कोणाकडे ठेवण्यात आले होते, गव्हर्नर जनरलकडे. म्हणजे या विषयांच्या बाबतीमध्ये कोण, तर गव्हर्नर जनरल कायदा करेल. ठीक आहे. आता प्रत्यक्षात जर सध्याची परिस्थिती आपण पाहिली, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची व्यतिरिक्तचे जे शेषाधिकार असतील, या शेषाधिकारांवर कायदे करण्याचा अधिकार सध्याच्या घडीला कोणाकडे आहे, तर केंद्र सरकारकडे आहे. ठीक आहे. चल नेक्स्ट पाहूयात आपण मित्रांनो. त्यानंतरची तरतूद पहा की 1919च्या कायद्यानुसार जी प्रांतिक स्तरांवर द्विदल व्यवस्था निर्माण केली होती, ती आता केंद्र पातळीवरती निर्माण करण्यात आली होती. यापूर्वी सुद्धा मी 1935च्या भारतीय सुधारणा कायद्याची वैशिष्ट्ये आपल्याला सांगितली होती. त्यामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार प्रांतांमध्ये निर्माण करण्यात आलेली द्विदल शासन पद्धती रद्द करण्यात येऊन, ठीक आहे, ती कुठे सुरू करण्यात आली होती, केंद्रामध्ये सुरू करण्यात आली होती आणि प्रांतांना पूर्णतः स्वायत्तता बहाल करण्यात आली होती. ठीक आहे. त्या अनुषंगाने ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची. आता प्रत्यक्षात पहा की प्रांतिक स्तरावर जी प्रांतिक स्वायत्तता आहे ती कधी लागू करण्यात आली होती, तर 1 एप्रिल 1937 मध्ये ती लागू करण्यात आली होती. तर 1937 ते 1939 पर्यंत ही प्रांतातील प्रांतिक स्वायत्तता लागू होती. त्याच्यानंतर पहा की 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यानुसार मित्रांनो संघराज्यामध्ये द्विगृही कायदेमंडळ निर्माण करण्यात आलं होतं. संघराज्यामध्ये द्विगृही कायदेमंडळ निर्माण करण्यात आलं होतं. तर 1935च्या कायद्यानुसार जे द्विगृही कायदेमंडळ स्थापन करण्यात आलं होतं त्याची नावं सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवण्याची आहेत मित्रांनो. ठीक आहे. त्यानुसार राज्यसभा जे वरिष्ठ सभागृह होतं, ठीक आहे, आणि या संघराज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी स्थायी सभागृह म्हणून ते ओळखलं जात होतं, काउन्सिल ऑफ स्टेट्स. ठीक आहे. तर राज्यसभा जे असेल ते स्थायी सभागृह होतं या संघराज्यातील द्विगृही कायदेमंडळापैकी. त्यानंतर या राज्यसभेतील जे सदस्य असतील तर दर 3 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होत होते आणि तितकेच सदस्य जे आहेत ते निवडले जात होते. ठीक आहे. सध्या आपण राज्यसभेचं स्वरूप पाहिलं आपल्या भारताच्या वरिष्ठ सभागृहाचं, तर ते स्वरूप सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीचं पाहायला मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा की या राज्यसभा या द्विगृही कायदेमंडळापैकी स्थायी सभागृह किंवा वरिष्ठ सभागृह असलेल्या या सभागृहाची सदस्य संख्या ही किती निर्धारित करण्यात आली होती, 156 इतकी निर्धारित करण्यात आली होती. ठीक आहे. आता 156 प्लस 104 सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आणि टोटल जी काही असेल म्हणजे 0, 6 आणि त्याच्यानंतर 2 म्हणजे 260 इतकी सदस्य संख्या या स्थायी सभागृहाची म्हणजेच राज्यसभेची होती. त्याच्यापैकी 156 सदस्य हे प्रांतांकडून निवडून दिले जात होते, तर 104 सदस्य हे भारतातील संस्थानिकांकडून निवडून दिले जात होते किंवा नामनिर्देशित केले जात होते. ठीक आहे. चल नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, जसं आपण द्विगृही कायदेमंडळातील वरिष्ठ सभागृह पाहिलं होतं राज्यसभा, त्याची सदस्य संख्या आपण पाहिली होती, त्याच पद्धतीने 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यानुसार ठीक आहे द्विगृही कायदेमंडळाचं कनिष्ठ सभागृह सुद्धा स्थापन करण्यात आलं होतं, जिला फेडरल असेंब्ली असं नाव देण्यात आलं होतं. ठीक आहे. तर या फेडरल असेंब्लीचा जो कार्यकाळ होता, कालावधी होता, तो होता 5 वर्ष मित्रांनो. ठीक आहे. राज्यसभा किंवा काउन्सिल ऑफ स्टेट्स जे वरिष्ठ सभागृह होतं द्विगृही कायदेमंडळाचं ते स्थायी सभागृह होतं आणि त्यातले 1/3 जे सदस्य असतील ते दर 3 वर्षांनी निवडून दिले जात होते किंवा निवृत्त होत होते. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा त्यानंतर फेडरल असेंब्लीची आपण सदस्य संख्या या ठिकाणी पाहणार आहोत. तर या फेडरल असेंब्लीची सदस्य संख्या किती होती, तर इतकी सदस्य संख्या जी आहे कोणाची होती, फेडरल असेंब्लीची होती. इतक्या 375 सदस्यांपैकी समजा जर आपण या ठिकाणी पाहिलं
तर 250 सदस्य हे प्रांतांकडून निवडून दिले जात होते, तर 125 सदस्य हे संस्थानिकांकडून नामनिर्देशित केले जात होते किंवा नियुक्त केले जात होते। त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतरची तरतूद की भारत मंत्र्याचे जे इंडिया काउन्सिल आहे, तर 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यानुसार भारत मंत्र्यांचं इंडिया काउन्सिल बरखास्त करण्यात आलं होतं आणि त्याच्या जागी या भारत मंत्र्याला सल्ला देण्यासाठी 3 ते 6 सदस्यीय सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली होती। ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यामधील या पुढील तरतूद, तर 6 प्रांतांमध्ये जे मी 11 ब्रिटिश प्रांतांचा उल्लेख केला होता, तर या 11 ब्रिटिश प्रांतांपैकी 6 प्रांतांमध्ये म्हणजेच बंगाल, त्याच्यानंतर बॉम्बे, मद्रास, संयुक्त प्रांत, बिहार आणि आसाम या 6 प्रांतांमध्ये द्विगृही कायदेमंडळ स्थापन करण्यात आलं होतं। मात्र जे उर्वरित 5 प्रांत होते, कारण 6 प्रांतांमध्ये ऑलरेडी द्विगृही कायदेमंडळ स्थापन करण्यात आलं या कायद्यानुसार, उरलेत किती 5 प्रांत, तर या उर्वरित 5 प्रांतांमध्ये मात्र एकगृही कायदेमंडळ स्थापन करण्यात आलं होतं। ठीक आहे, चल नेक्स्ट पाहूयात आपण। चल नेक्स्ट पाहिलं आपण, तर पहा मित्रांनो, जसं मी आपल्याला सांगितलं की 6 प्रांतांमध्ये द्विगृही कायदेमंडळ स्थापन करण्यात आलं होतं, 5 प्रांतांमध्ये एकगृही कायदेमंडळ स्थापन करण्यात आलं होतं। महाराष्ट्राचा समजा जर आपण विचार केला तर जुलै 1937 मध्ये या 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यानुसार महाराष्ट्रामध्ये द्विगृही कायदेमंडळ स्थापन करण्यात आलं होतं। ठीक आहे, त्यानंतर पहा की 20 जुलै 1937 मध्ये महाराष्ट्रातीलच आपल्या पुणे या ठिकाणी काउन्सिल हॉलमध्ये दुपारी 2 वाजता या विधान परिषदेची पहिली बैठक पार पडली होती। ठीक आहे, तर 1939 ते 46 पर्यंत महाराष्ट्रातील विधान परिषदेचं कार्य निलंबित राहिलं होतं। यामागची पार्श्वभूमी समजा जर आपण सांगितली किंवा पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की 1939 मध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये भारत हा ब्रिटिशांच्या बाजूने प्रवेश करत आहे अशा पद्धतीची घोषणा भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड लिन लिथगो यांनी केली होती। मात्र हा निर्णय घेत असताना व्हाईसरॉय लॉर्ड लिन लिथगो यांनी कुठल्याही प्रकारचा विश्वास जो आहे तो भारतीय नेत्यांकडून म्हणूयात किंवा भारतातील राजकीय पक्षांकडून घेतला नव्हता। ठीक आहे, आणि त्यामुळेच त्याच्या निषेधार्थ या 8ही प्रांतातील, ज्या 8 प्रांतांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं सरकार स्थापन झालं होतं, या 8ही प्रांतातील प्रांतिक सरकारांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले होते। ठीक आहे, आणि म्हणूनच 1937 ते 1939 पर्यंत या 8ही प्रांतातील काँग्रेसच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राज्यकारभार पाहिला। मात्र ज्यावेळी लॉर्ड लिन लिथगो यांनी घोषणा केली होती त्या घोषणेच्या निषेधार्थ 1939 मध्ये या 8ही प्रांतातील काँग्रेसच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिल्याने 1939 ते 46 पर्यंत महाराष्ट्रातील विधान परिषदेचं कार्य सुद्धा काय राहिलं होतं, निलंबित राहिलं होतं। ठीक आहे, आता विधान परिषदेच्या संदर्भामध्ये किंवा विधान परिषदेच्या सदस्य संख्येच्या संदर्भामध्ये समजा जर आपण या ठिकाणी आढावा घेतला तर मित्रांनो, विधान परिषदेची सदस्य संख्या केव्हा केव्हा वाढत गेली। ठीक आहे, किंवा विधान परिषदेच्या सदस्य संख्येमध्ये कधी कधी बदल झाला, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। आपल्याला माहिती आहे की 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यानुसार महाराष्ट्रामध्ये विधान परिषद अस्तित्वात आली होती। त्यानंतर 20 जुलै 1937 मध्ये या विधान परिषदेची पहिली बैठक पार पडली होती। तर 1937 मध्ये पहा मित्रांनो, महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या ही होती 29। ठीक आहे, त्यानंतर पहा की भारताला स्वातंत्र्य मिळालं। 1957 मध्ये महाराष्ट्रातील विधान परिषदेची संख्या 108 इतकी निश्चित करण्यात आली होती। मात्र 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती। महाराष्ट्राच्या स्थापनेपासून म्हणजेच 1 मे 1960 पासून मात्र महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या ही किती आहे, आता 78 इतकी निश्चित करण्यात आली आहे। तर विधानसभेची जी सदस्य संख्या असेल महाराष्ट्रातील ती आहे 288। किती आहे, तर 288। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा मित्रांनो, 1935च्या कायद्यातील महत्त्वपूर्ण तरतूद की 1 ऑक्टोबर 1937 रोजी फेडरल कोर्टाची स्थापना करण्यात आली होती। ठीक आहे, तर या फेडरल कोर्टामध्ये एक मुख्य न्यायाधीश, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की ज्यावेळी या फेडरल कोर्टाची स्थापना झाली होती 1935च्या कायद्यानुसार, तर एक मुख्य न्यायाधीश आणि 6 इतर न्यायाधीश अशा पद्धतीची या फेडरल कोर्टाची रचना होती। ठीक आहे, सध्याच्या घडीला जर म्हणू आपण तर ज्याला आपण सुप्रीम कोर्ट या नावाने ओळखतो, तर मित्रांनो भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये फेडरल कोर्ट, ठीक आहे, फेडरल कोर्ट हे सुप्रीम कोर्टाचं नाव होतं आणि या फेडरल कोर्टाचं रूपांतर पुढे पहा मित्रांनो
26 जानेवारी 1950 मध्ये कशामध्ये करण्यात आलं होतं? सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आलं होतं. तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पहा, 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यानुसार फेडरल रेल्वे ऑथॉरिटी भारतातील जे रेल्वेचे जाळे आहेत ते रेल्वेचे जाळे नियंत्रित करण्यासाठी या विभागाची स्थापना करण्यात आली होती. त्याच्यानंतर या महत्वपूर्ण तरतुदींबरोबरच ठीक आहे 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यामध्ये आणीबाणी विषयक तरतुदी सुद्धा करण्यात आल्या होत्या. स्वतः समजा सध्याच्या घडीला आपण भारतीय राज्यघटनेचा विचार केला तर कलम 352, कलम 356 आणि कलम 360 ठीक आहे अशा पद्धतीने ही जी 3 कलमे असतील हे 3 कलमे वेगवेगळ्या आणीबाणीशी संबंधित आहे. ठीक आहे, जसं कलम 352च्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी म्हणतो आपण. त्याच्यानंतर कलम 356 नुसार घटक राज्यीय आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट आणि कलम 360 म्हणजेच आर्थिक आणीबाणी भारतामध्ये लागू केली जाऊ शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा की गव्हर्नर जनरल, कारण इतक्या मोठ्या प्रांताचा इतक्या मोठ्या देशाचा राज्यकारभार पाहण्यासाठी गव्हर्नर जनरलला वेळोवेळी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागत होती. या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर गव्हर्नर जनरलच्या मदतीसाठी किंबहुना म्हणू आपण तर त्याला कायदेशीर सल्ला देण्यासाठी ॲडव्होकेट जनरल या पदाची सुद्धा निर्मिती या 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यानुसारच करण्यात आली होती. सध्याच्या घडीला जर मित्रांनो आपल्याला माहिती असेल तर राष्ट्रपतीला कायदेशीर सल्ला देण्यासाठी ठीक आहे त्यानंतर म्हणू आपण तर केंद्र सरकारच्या वतीने भारतातील न्यायालयांमध्ये त्यांची बाजू मांडण्यासाठी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणजेच भारताचा महान्यायवादी हे पद निर्माण करण्यात आला. तर त्या अनुषंगाने ही तरतूद सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची. त्यानंतर पहा की 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यानुसारच 1935 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर जसं मी 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती सांगितली होती की 1909च्या मोर्लेमिंटो सुधारणा कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार मुस्लिमांबरोबरच शिखांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. तर याची व्याप्ती वाढवून 1935च्या भारतीय सुधारणा कायद्याने भारतीय, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन व युरोपियनांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. ठीक आहे, तर ह्या महत्वपूर्ण तरतुदी मित्रांनो 1935च्या कायद्या संदर्भामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, चल नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो 1935च्या कायद्यातील यापुढील महत्वपूर्ण तरतूद म्हणजे संयुक्त लोकसेवा आयोगाची तरतूद. ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आपण पाहिला होता की 0.0073% लोकांना फक्त मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला होता. मात्र या मताधिकाराची व्याप्ती वाढवून 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यानुसार भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 10% लोकांना मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला होता. सोबतच म्हणूयात आपण तर भारतापासून एडन ठीक आहे ज्यावेळी आपण वासुदेव बळवंत फडके अभ्यासू तर वासुदेव बळवंत फडके यांना या एडनच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं होतं जिथे त्यांचा मृत्यू झाला होता. तर एडन जे आहे ते येमेन नावाच्या देशामध्ये आहे. ठीक आहे, येमेन मधील एक महत्वाचं शहर म्हणून ओळखलं जातं एडनला. ठीक आहे, तर एडन हा ब्रिटिशकालीन भारताचा अविभाज्य घटक होता 1935 पर्यंत. ठीक आहे, तर भारतापासून एडन आणि बर्मा म्हणजेच ब्रह्मदेश ज्याला आता सध्या आपण म्यानमार या नावाने ओळखतो. ठीक आहे, तर हे जे दोन्हीही देश असतील ते दोन्हीही देश या 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यानुसार भारतापासून वेगळे करण्यात आले होते. त्याच्यानंतर पहा की या ठिकाणी ही जर तरतूद आपण पाहिली की केंद्रीय कायदे मंडळामध्ये 1/3 मुस्लिम प्रतिनिधित्वाची हमी, तर आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येईल की मुस्लिम लीगचे सर्वेसर्वा असलेले बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी आपल्या राजकीय तत्वज्ञानातील 14 मुद्द्यांमध्ये जी मागणी केली होती की केंद्रीय कायदे मंडळामध्ये असेल किंवा प्रांतिक कायदे मंडळ असेल मुस्लिमांना 1/3 इतकं प्रतिनिधित्व देण्यात यावं. तर या तरतुदीकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की मुस्लिम लीग किंवा बॅरिस्टर जिनाने केलेली जी मागणी होती मुस्लिम प्रतिनिधित्वाच्या संदर्भातली ती मागणी या 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यामध्ये मान्य करण्यात आली होती. त्याच्यानंतर पहा की हा जो कायदा ब्रिटिश पार्लमेंटने तयार केला होता 1935चा कायदा, हा कायदा बदलण्याचा हक्क मात्र हिंदी कायदे मंडळाला देण्यात आला नव्हता.
तर हा कायदा बदलण्याचा अधिकार फक्त आणि फक्त ब्रिटिश पार्लमेंटकडेच ठेवण्यात आला होता. ठीक आहे, तर ही महत्वपूर्ण तरतूद सुद्धा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. चला त्यानंतर पहा मित्रांनो, जसं आपण मोर्लेमेंटो सुधारणा कायदा 1909 अभ्यासला, त्यानंतर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 अभ्यासला. या दोनही कायद्याच्या संदर्भामध्ये भारतातील वेगवेगळ्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या. तर तशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया ह्या 1935च्या भारतीय सुधारणा कायद्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मांडण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पहिली प्रतिक्रिया समजा जर आपण पाहिली तर बॅरिस्टर जिनांची आहे. एक प्रबळ ब्रेक्स असलेले, परत एकदा रिपीट करतो. यामध्ये पहिली प्रतिक्रिया समजा जर आपण पाहिली तर पहिली प्रतिक्रिया जी आहे ती पंडित नेहरूंनी 1935च्या भारतीय सुधारणा कायद्या संदर्भामध्ये मांडली होती. ती म्हणजे एक प्रबळ ब्रेक असलेले मात्र इंजिन नसलेले मशीन म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1935च्या भारतीय सुधारणा कायद्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर बॅरिस्टर जिनांनी सुद्धा या 1935च्या भारतीय सुधारणा कायद्यावरती टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की 1935चा भारतीय सुधारणा कायदा हा संपूर्णपणे कुजलेला, मूलभूतरित्या अयोग्य आणि पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे, अशा पद्धतीचं मत कोणी मांडलं होतं? बॅरिस्टर जिनांनी मांडलं होतं. त्यानंतर राजाजी म्हणून ओळखले जाणारे सी राजगोपालचारी, जे महात्मा गांधीजींचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते, त्यांनी सुद्धा या 1935च्या भारतीय सुधारणा कायद्याचा उल्लेख द्विशासनापेक्षा खराब या शब्दामध्ये केला होता. ठीक आहे, तर हिंदू महासभेचे अध्यक्ष असलेले पंडित मदन मोहन मालवीय यांनी सुद्धा की 1935चा भारतीय सुधारणा कायदा हा नवीन कायदा आपल्यावर लादला जात आहे, तो वर करणे काहीसा लोकशाहीवादी वाटत असला तरी आतून मात्र पूर्णपणे पोकळ आहे, अशा पद्धतीचं मत पंडित मदन मोहन मालवीय यांनी सुद्धा या 1935च्या कायद्या संदर्भामध्ये मांडलं होतं. ठीक आहे, तर मित्रांनो आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून 3 महत्वपूर्ण कायद्यांविषयीचा आढावा या ठिकाणी घेतला. त्यामध्ये 1909चा मोर्लेमेंटो सुधारणा कायदा, 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आणि 1935चा भारतीय सुधारणा कायदा. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने असेच नवनवीन मार्गदर्शन सत्र आपल्यासाठी आयोजित केले जाणार आहे. ज्या मार्गदर्शन सत्रांचा फायदा आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये निश्चितपणे होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो व मी प्राध्यापक संदीप ढोटे आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया नवीन मार्गदर्शन सत्रांमध्ये. तोपर्यंत नमस्कार, खूप खूप धन्यवाद.